हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण MPSC राज्यसेवा 2017च्या पॉलिटीचे PYQ डिस्कस करणार आहोत. पॉलिटीचा जो पार्ट आहे तो खूपच इम्पॉर्टंट असतो. 15 ते 20 क्वेश्चन येत असतात, खूप मेजर रोल प्ले करतो आपल्या रिझल्टमध्ये. तर जरा सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे कायद्यांविषयी. भारतीय परिषद अधिनियम 1909, 1919, 1935, 1947 हा ना याच्यावर मॅच द पेअर वर आलेला आहे. आपण यातली ट्रिक बघूयात. नॉलेजनी तर हा सॉल्वच होईल, ट्रिकनी बघू. आपण याच्यामध्ये ना कॉमन काढून एक ट्रिक लावली आहे. कॉमन काढून याच्यात सहज आन्सर येते आणि ऑप्शन ए याचा आन्सर आहे. जसं मी तुम्हाला सांगते, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909चा त्याच्यामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघ आला होता. आणि नंतर 1919 मध्ये डायरकी आली होती. द्विगिही शासन आलं होतं. नंतर 1935 मध्ये डायरकी सेंटर मध्ये आली. पहिले राज्यांमध्ये आली होती, नंतर 35 मध्ये केंद्रामध्ये आली. इंडिपेंडन्स इंडियामध्ये बघू शकतो आपण. इंडिपेंडन्स इंडियाची जी पेर आहे ती सहज लागते. क्राऊन आता म्हणजे जी ब्रिटनची राणी होती ती ती आता तिचा आपल्यावर काहीही कंट्रोल नव्हता. आपण कॉमननी गेलं तरी आपलं सहज आन्सर निघते. 1900 आर्टिकल नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आर्टिकल 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत कोणते विचार नाही हे विचारात घ्या म्हणते. आपण याच्यामध्ये बघूया की हा तिच्या घोषणेपासून एका महिन्याचा काळ संपल्यानंतर ती आपोआपच संपुष्टात येते. तर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कायदे संपण्या अगोदर मान्यता देता येत नाही. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला ट्रिक्स मध्ये सांगणार होती की आयोगाला ना शेवटी जाऊन नकार द्यायची सवय असते. म्हणजे कसं होतं, कधी कधी स्टुडंट पूर्ण सेंटेन्स वाचायचं तसदी नाही घेत किंवा त्याला कंटाळा येते, पण शेवटपर्यंत तो वाचतच नाही. बस ऑप्शन स्टेटमेंटला राईट म्हणून बरोबर आहे म्हणून मानून चालते. पण नाही, ते काय करते आयोग शेवटी काहीतरी शेपूट देऊन देते. नाही, नकार किंवा कोणतंही एक नकारार्थी वाक्य चुकवण्यासाठी एखादा कीवर्ड. म्हणून पूर्ण वाक्य व्यवस्थित वाचायचं, मन लावून वाचायचं. जसं आपण राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. मात्र हे जे असतं ना, हे खूप आहे. याच्यावर आपली नजर असली पाहिजे की पुढचं वाक्य काय म्हटलंय. मात्र संपूर्ण मंत्रिमंडळाने ती लिखित स्वरूपात करायची शिफारस आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ नाही आहे इथे. इथे फक्त कॅबिनेट आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर नाही आहे. म्हणून हे दोन्ही चुकलेले आहेत. नेक्स्ट, न्यायिक पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विचार बरोबर नाही. इथे पण मी तुम्हाला म्हटलं की पहिले बघायचं काय विचारलं आहे नाही, कारण की याच्यामध्ये खूप चुका होतात, खूप जास्त चुका होतात. लोक ते बघत नाही, स्टुडंट बघत नाही आणि तिथे चुकवून येतात. फुकटचे मार्क्स असतात, पण आपण आपल्या सिली मिस्टेक्सनी घालवतो. भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन याची पद्धती स्पष्ट वर्णन केलेली नाही. बरोबर आहे. भारतात न्यायिक पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीच्या तत्वाद्वारे संचालित आहे. भारताचे न्यायिक पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या नव्या परिषद समाविष्ट केलेल्या कायद्यांना लागू होऊ शकत नाही. बरोबर आहे. न्यायिक पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे व दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. हे पहा, संसदेला खूप इथे पण मी तुम्हाला सांगितलं ना, पूर्ण स्टेटमेंट वाचायचं, शेवटी काहीतरी शेपूट दिलं असते. कारण की संसदेला खूप सारे अधिकार आहे. संसद मोस्टली म्हणजे सगळंच काही करू शकते. ब्रिटनच्या संसद बद्दल म्हणतात की ती बाईला माणूस आणि माणसाला बाई करू शकते, बस. म्हणजे ती एवढी पॉवरफुल आहे. आणि इंडियाच्या संसद जवळ पण खूप सारे अधिकार आहे. त्यामुळे संसद हे करू शकत नाही किंवा ते करू शकत नाही हे म्हणणं थोडं कठीण आहे. म्हणून आपण शेवटच्या ऑप्शन सोबत जाऊ. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली या संदर्भात कोणते आर्टिकल आहे असं म्हटलंय. दिल्लीसाठी ना एक स्पेशल आर्टिकल आहे, आर्टिकल 239AA. नेहमी लक्षात ठेवा, युनियन टेरिटरी बद्दल जे आर्टिकल्स आहे ना त्याच्यामध्ये दोन अल्फाबेट यूज केले, AA, BB. सेकंड ऑप्शन आहे. सहज आपलं फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 108 या घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल कोणते विधान विचारत घ्या. आता या विधेयकाबद्दल हे सांगितलं आहे. हे विधेयक तेव्हा नवीन होतं. याच्याबद्दल बरेचसे माहिती याच्यामध्ये दिली आहे आणि सगळे जनरल स्टेटमेंट्स आहेत. 1/3 दिलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि जनरल स्टेटमेंट नसल्यामुळे काही असे काही टोकाचे कीवर्ड्स पण दिलेले नाही आहेत.
त्याच्यामुळे काय असते, आपल्याला जर नवीन क्वेश्चन बद्दल काही माहिती नसेल तर ऑल ऑफ दिस ऑप्शन जायचं. ही ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. आणखी मी तुम्हाला सांगते. आपण नंतरचा क्वेश्चन डिस्कस करू की नागरिकांसाठी खालीलपैकी कोणते कर्तव्य विहित केली नाहीये. फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे याच्यावर नेहमीच क्वेश्चन असतात. हे खूपच कोअर टॉपिक्स आहे. आपण यांना निग्लेक्ट करून चालत नाही, यांना पाठच करून घ्यायचं. म्हणजे 2-4 क्वेश्चन तर ठरलेलेच असतात प्रत्येक एक्झाम मध्ये. कोणते विहित केलेले आहेत असं म्हटलं आहे, याच्यामध्ये आहेत म्हटलंय ना. आपण व्यवस्थित क्वेश्चन वाचू, कोणते विहित केलेले नाही. याच्यामध्ये ना इलिमिनेशननी जायचं, इलिमिनेशननी आपल्याला बरोबर येते. इथे समान नागरी कायदा हा ना DPSP मध्ये आहे, हे एवढं माहिती आहे मला. आता मी याच्यासोबत जाईन. समान नागरी कायदा कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, काढून टाकलं. कारण की आपल्याला तर फंडामेंटल ड्युटीज पाहिजे, कर्तव्य पाहिजे. आता क दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून क तर बरोबर आहे. अ आणि ब, आता ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे की आपलं कर्तव्य नाही आहे, हे मार्गदर्शक तत्व आहे म्हणून अ पण गेलं. आपण सहज जर इलिमिनेशनच्या मेथडने गेलो तर आपलं आन्सर सहज निघते, त्यांना काहीच चुका होत नाहीत. आणखी एक नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कोणते विधान बरोबर नाही, ते हे नाही आणि आई आहे ना, याच्यावर मार्क करायचं. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहात निवडून आली असेल आणि तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसाच्या आत कळवलेच पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतील. ठीक आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागांवर निवडून आली असेल तर तिने एका जागेचा पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतील. ठीक आहे. जर एखाद्या सभागृहाचा सदस्य असेल व दुसऱ्या सभागृहात निवडून आला असेल तर त्याची पहिली जागा रिक्त होते. ठीक आहे. आता एका सभागृहाचा दुसऱ्या इकडे निवडून आला तर त्याची पहिली जागा रिक्त होते, हे कॉमन सेन्स वाला आहे. तर याला आपण बरोबर मानून चालू. तर क तर सगळ्याच्यात बरोबर आहे. पण आपल्याला नाही विचारलंय म्हणजे चुकीचं विचारलंय म्हणणे अ आणि ब सोबत जाऊ आपण. अ दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे म्हणून अ बद्दल आपण विचार करणार आहे. नेक्स्ट पाहू. एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर निवडून आली असेल तर एका जागेचा पर्याय दिल्या पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होईल. सहज आहे की आता दोन्ही याच्यामध्ये निवडून आली आहे तर कोणता चॉईस आहे तिचा हे तिने सांगायला पाहिजे, नाही तर दोन्ही जागा रिक्त केल्या जाईल. हा पण ऑप्शन बरोबर आहे. पण आपल्याला चुकीचं विचारलंय इथे ना. हे जे टाइम लाईन आहे ही चुकलेली आहे पहिल्या ऑप्शन मध्ये. एखादी व्यक्ती संसदेत दोन्ही सभागृहासाठी निवडून आली असेल तर कोणत्या दिवशी 10, अन्यथा दोन्ही जागा, ते तर ठीक आहे. इथे टाइम लाईन चुकलेली आहे. आणि असं आहे की जर लोकसभेची राज्यसभेवर निवडून आली असेल तर तिचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द होते. लोकसभेचं सदस्यत्व मोस्टली आबादीचंच राहते. राज्यसभेचं सदस्यत्व रद्द होते. लोकसभेला नेहमी श्रेष्ठ मानले जाते. म्हणून आपण ऑप्शन ए सोबत, म्हणजे सी ऑप्शन अ जो वाक्य आहे ते चुकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन बद्दल ना, राष्ट्रीय मानवी आयोगाबद्दल मेन्स मध्ये पण क्वेश्चन येतो, प्री मध्ये पण क्वेश्चन येतो. खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये पण नकारच विचारलाय, कोणता सदस्य नाही म्हणते. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं ना तर विरोधी पक्ष नेहमी सदस्य असतात. कारण की एखाद्या कमिटीमध्ये निष्पक्ष काम करायचे तर विरोधी पक्षांना सोबत घेऊन चालावंच लागतं. आणि प्रधानमंत्री गृहमंत्री तर कॅबिनेटमध्येच असतात म्हणून ठीक आहे, त्यांनाही सोबत घेऊन चालावं लागेल. लोकसभेचा सभापती पण राज्यसभेचा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती असतो. उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती हे मोस्टली कोणत्या कमिटीवर दिसत नाही, कारण की हे मोठे मोठे कॉन्स्टिट्युशनल पद आहे, हे छोट्या मोठ्या कमिटीवर काम करत नाही किंवा कमिशन्सवर नसतात, हे इम्पार्शियल काम करतात. म्हणून आपण ऑप्शन एफ सोबत जाऊ, म्हणजे चौथ्या ऑप्शन सोबत जाऊ. नाही म्हटलं याच्यावर पूर्ण लक्ष ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हणते भारतीय राज्यघटनेच्या 262 कलमानुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराष्ट्रीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याच्या तंट्याच्या सभेत अभिनिर्णयाची तरतूद करता येते. ठीक आहे. 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना स्थापन करण्याचा अधिकार आहे. हे पहिलं ऑप्शन तर बरोबर आहे की आपल्याला लवादा तयार करता येते या कलमानुसार, पण राष्ट्रपती नाही आहे तिथे, संसद आहे. संसदेला करता येते लवादा तयार, कारण की संसदेला कायदा करायची सूट असते, म्हणून लवादा पण स्थापन करण्याचा अधिकार संसदेलाच आहे. म्हणून बी ऑप्शन हे चुकीचं विधान आहे. आपण नेक्स्ट कडे जाऊ. कोणतं बिनचूक आहे इथे करेक्ट विचारलंय. करेक्ट आणि नॉट करेक्टवर खूप लक्ष द्यायचं. एकच व्यक्ती एकाच 2 किंवा अधिक राज्याचे राज्यपाल नियुक्त होऊ शकत नाही. नाही म्हणते. आपण स्वतःच बघितलं होतं की
महाराष्ट्राची राज्यपाल मोस्टली गोवा आणि महाराष्ट्राची कधी कधी सेम असते, एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे पण राज्यपाल सारखेच होते, म्हणून हे चुकलेलं आहे. राज्यपालाला कोणत्या पदावरून काढण्याचा राज्यघटनेत विशिष्ट प्रक्रिया सांगितली आहे? नाही. आपण नेहमी पाहतो राज्यपाल येतात आणि चालले जातात. राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल बरेचसा वाद पण असतो, कारण की त्यांची विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली नाहीये. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचा सदस्य असणे आवश्यक आहे, हे चुकीचं आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती हे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतात, ते इम्पार्शियल असतात. ते राज्याचे किंवा राष्ट्राचे प्रमुख असतात. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती ची नियुक्ती बघा की राज्यपाल स्वतःच कुलपती असते. तो कुलपतीची नियुक्ती नाही करत, तो कुलगुरूची नियुक्ती करते. कोणत्याही युनिव्हर्सिटीला कुलगुरू असते. कुलपती हा राज्यपाल स्वतः असते. म्हणून ऑप्शन डी इनकरेक्ट आहे. आपल्याला करेक्ट विचारलाय ना, तर हे सेकंड वाला करेक्ट आहे की प्रोसिजर सांगितली नाही. नंतर झोनल काउन्सिल बद्दल आहे, विभागीय परिषदांबद्दल कोणते विधान बिनचूक नाही. हे आहे नाही बद्दल खूप फोकस करायचं, कारण की हे खूप कामाचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की झोनल काउन्सिल हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे असं म्हटलेलं आहे, आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की त्यांनी कोणत्या तरी ऍक्टनुसार त्या तयार झाल्या. हे पहा, कॉन्स्टिट्युशनल बॉडी कधीच कोणत्या ऍक्टनुसार तयार झाली नसते, ती संविधानात लिहिलेली असते, तिला ऍक्टची सपोर्टची काही गरज नसते. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकांना अपोजिट आहेत, म्हणून हे दोन पैकी एकच येईल, म्हणजे ए आणि बी सोबत येणार नाही, म्हणजे ऑल ऑफ दिस वाला आपलं ऑप्शन गेलं. ठीक आहे. नंतर ऑल ऑफ दिस आपलं ऑप्शन गेलं. नंतर आपल्याला पाहिजे ए सगळ्या याच्यामध्ये, म्हणून ए ला फारसं चेक करायची गरज नाही. आता बी आणि सी आणि डी ला चेक करावं लागेल की होम मिनिस्टर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट हे चेअरमॅन नसतात झोनल काउन्सिलचे, असं म्हटलेलं आहे. इथे नॉट करेक्ट विचारलाय, हा नॉट करेक्ट विचारला आहे. झोनल काउन्सिल या कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीच आहेत. या स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 बनवलेले आहेत, आणि होम मिनिस्टर त्याचा अध्यक्ष असतो, हे बरोबर आहे. आणि 7 झोन मध्ये नाही आहे. इंडिया 5 झोन मध्ये डिवाइड आहे. 4 झोन आपले सॉरी 4 झोन, 4 ह्याला मधातला एक झोन असे 5वा, आणि 6वा जो आहे तो जो आहे ईशान्येकडचा नॉर्थ ईस्ट स्टेटचा, त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे. तो या स्टेट रिऑर्गनायझेशन मध्ये नाही बनलेला आहे, त्याच्यासाठी वेगळा कायदा केला आहे. म्हणून 5 झोन मुख्य आहेत, एक जो आहे नॉर्थ ईस्टचा त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे. म्हणून आपण ऑप्शन ए आणि डी सोबत जाऊ, कारण की आपल्याला नॉट करेक्ट विचारलेलं आहे. पंचायत राजात 73व्या घटनेनुसार समावेश करण्यात आला, त्याच्यापैकी कोणती तरतूद ऐच्छिक नाही. इथे पण नाही विचारला, याच्यावर खूप लक्ष द्यायचं. कोणती नाही, ऐच्छिक म्हणजे व्हॉलेंटरी नाही, म्हणजे कंपल्सरी आहे असं म्हटलेलं आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदाराद्वारे प्रत्यक्ष निवडले जातील. आता निवडण्याचं म्हटलं आहे तर ठीक आहे, आपण हे समजू शकतो. निवडणूक लढण्यासाठी 21 वर्ष कमांड मर्यादा आहे, ठीक आहे. स्थानिक आमदारांना व खासदारांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे, ही ना ऐच्छिक म्हणजे व्हॉलेंटरी आहे. म्हणजे कोणतं म्हणजे कोणत्या राज्यात असं होऊ शकते, महाराष्ट्रात असं नाही आहे, बाकी कोणत्या राज्यात असू शकते. ते राज्यावर डिपेंड करते की त्यांना द्यायचं की नाही द्यायचं. हे व्हॉलेंटरी आहे. आपल्याला काय म्हणजे कोणतं व्हॉलेंटरी नाही आहे. मग आता ड पहिले काउंट टाकायचं. ड केल्याबरोबर आपलं ऑप्शन आलं अ आणि ब, आणि क तर त्याच्यामध्ये कॉमनच आहे. म्हणून आपण नंतर हे पाहू की पंचायत राज संस्थांना अधिकार, आर्थिक अधिकार देणे, त्याच्यात जकात कर, पथकर वसूल करण्याचा स्पष्ट अधिकार दिलेला आहे. हे पण व्हॉलेंटरी आहे, हे कंपल्सरी नाही आहे. म्हणून आपण ऑप्शन ए सोबत जाऊ. हे साधे साधेचे कॉमन सेन्सवर कधी कधी क्वेश्चन सॉल्व्ह होतात, त्यांना खूप काही मोठ्या नॉलेजची गरज नाही पडत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल कोणते विधान बरोबर आहे, तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालय खूपच जास्त चर्चेत होतं. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते कोणतं बरोबर आहे म्हणते. आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ना, हे जिनिव्हामध्ये नाही आहे, रोममध्ये आहे. रोममध्ये एक पीस पॅलेस म्हणून आहे, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. आणि इथे पुनर्नियुक्ती पण होतात, कारण की इंडियाचेच भंडारी, जस्टिस भंडारी आहे, ते पुनर्नियुक्त झाले होते. ते बहुमताने सॉल्व्ह करतात सर्व प्रश्न, ते बहुमताने सॉल्व्ह करून की 9 मेंबरची एक हे 9 मेंबरची म्हणजे 9 to 15 मेंबर्स असतात त्यांच्या एका बेंचमध्ये, म्हणून त्याच्यामध्ये बहुमताने सॉल्व्ह करणं खूपच जास्त गरजेचं होते. फक्त इथे
कोणतं बरोबर आहे म्हणते. इथे कालावधी चुकवलेला आहे त्यांनी. 6 वर्ष कालावधी नाहीये, मला असं वाटतं इथे 9 वर्ष कालावधी आहे. पुन्हा एकदा मी चेक करून घेऊन सांगेन तुम्हाला. 6 वर्ष कालावधी नाहीये आपण. आणि बहुमताने करतात हे ना एक असं जनरल स्टेटमेंट आहे. जेव्हा खूप सारे लोक असतात त्यांच्यामध्ये सहमती नसते तेव्हा गोष्टी बहुमतानेच केल्या जातात. म्हणून आपण हे जनरल स्टेटमेंटला करेक्ट म्हणून जाऊ. म्हणून आपलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. आज आपण पॉलिटीचे 2017च्या प्रिलिम राज्यसेवेचे पॉलिटीचे PYQ डिस्कस केले. थँक्यू सो मच.